किती किलो मसाला बनवायला, किती खर्च? मसाला अद्यापर्यंत कधी खराब झाला नाही. मग कोणती ओरिजिनलच देता? अजून एक मिरची नवीन दिसलेली आहे आपल्या. बाकीच्या मिरच्या आणि याच्यामध्ये फरक आहे. 24 प्रकारचे गरम मसाले. तुमच्यावर कुठली वापरायची ती? नॉर्मली सगळीकडे रेशीम पट्टाच म्हणतात. ताईंनी विचारला 5 किलोचा भाव काय आहे. ही आहे पूर्ण मिरची मसाल्याची तर्रीवाली राई आहे. 14 किलोचा मसाला बनवायला घेतला. त्याला हिरवा कलर मारलेला असतो. दिसायला एवढी खास नसते, पंचेश्वरी म्हणून विकली जाते, पण ही पंचेश्वरी नाही. साईज आणि चमक बघा. प्रत्येक मिरचीमध्ये बी येल्लोच म्हणजे. आता मसाला बनवला, कुठून मिरच्या घेतल्या. सर हे आहे पनवेलचं मसाला मार्केट. आणि नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे पनवेलला आणि आपल्या मागे तुम्हाला गल्ली दिसते. ही आहे मिरची गल्ली. आता मिरची गल्ली आहे म्हणजे आपण इथे मसाल्यांचे रेट बघायलाच आलेलो आहोत, म्हणजे मिरच्यांचे रेट बघायला आलो आहोत. आणि मिरची गल्ली म्हणजेच मसाला मार्केट. तर हे आहे पनवेलचं मसाला मार्केट आणि आज ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि आजची तारीख आहे 9 एप्रिल 2026. आजच्या तारखेला पनवेलच्या मिरची गल्लीमध्ये म्हणजे पनवेलच्या मसाला मार्केटमध्ये मिरच्यांचे काय रेट्स आहेत ते आपण चेक करणार आहोत. आणि सध्या मसाल्यांचा सीझन आहे, त्यामुळे सगळीकडे गर्दी असणाऱ्या लोकांना मसाले बनवायचे आहेत. आणि तुमच्यापैकी जर कोणी म्हणजे आपले जे व्हिडिओ बघतात त्यांना जर मसाले बनवायचे असतील तर आपल्या व्हिडिओमार्फत थोडीफार मदतच होईल की कुठून मिरच्या घ्यायच्या, काय रेट चालू सध्याचे ते सर्व. आणि लवकरच तुम्हाला आम्ही कोणता मसाला बनवला आहे, कसा बनवला आहे ते सर्व तुम्हाला कळणार आहे. त्याचा व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळणार आहेत. कोणता मसाला बनवला, कुठून मिरच्या घेतल्या, सर्व काही. म्हणजे मिरच्या घेण्यापासून तर शेवटच्या एंडपर्यंत म्हणजे मसाला घरात येण्यापर्यंत सर्व डिटेल्स तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. येईलच तो व्हिडिओ लवकर तुम्हाला. पण आता जास्त वेळ न घालवता आपण या मिरची गल्लीमध्ये जाऊया आणि मिरच्यांचे काय रेट्स आहेत ते बघूया. इकडे हे दुकान आहे ते मी शीतल ट्रेडिंग कॉर्पोरेशन. इकडे मिरच्या आहेत सर्व. कशी मिरची आहे ताई? पांडे मिरची 340 बघा, 340 रुपये किलो डेटवाली. आणि ही लवंगी आपली 340 बघा, लवंगी पण 340 रुपये रेट आहे. म्हणजे पांडे आणि लवंगी ऑलमोस्ट सेमच रेट असतो दरवेळी. पण सेम टेस्टिंगला पण थोडं टेस्टिंगला पण 80 ही 100% तर ही 80% असं. ओके. तिखटपणा तिखटपणा बघा, ताई सांगतात की ही लवंगी मिरची तिखटपणाला 100% असेल तर पांडे 80% असते. जास्त फरक नसतो. मिरच्या दोन्ही सेम असतात. तुम्हाला जर कमी तिखट मसाला बनवायचा असेल तुम्ही पांडे वापरा. आणि काही लोक दोन्ही पण वापरतात. झणझणीत पाहिजे असेल तर मग लवंगी मिरची, आपली कोल्हापूरची लवंगी मिरची. ज्याला झणझणीत पाहिजे असेल त्यांनी लवंगी मिरचीचा मसाला करायचा. ज्याला जरा तिखट कमी असेल त्यांनी पांडे मिरचीचा. पण आपल्याकडे आपल्याकडे कोल्हापुरी लवंगी नाही आहे, आंध्रा लवंगी आहे. आंध्रा लवंगी जास्त स्पायसी असते आणि मेन म्हणजे आंध्रा लवंगीमध्ये कचरा नसतो. कोल्हापुरी लवंगीमध्ये खूप जास्त कचरा असतो. याच्यात तिखटपणा पण व्यवस्थित आहे. आंध्राच्या मिरचीमध्ये का? आंध्राच्या मिरचीमध्ये तिखटपणा भरपूर आहे, पण मेन सगळ्यात महत्त्वाचं कचरा नसतो. आणि सेस मे ना हां, त्याची जशी छोटी साईज नसते, मोठी साईज असते. तिखट पण भरपूर असते आणि बी प्रत्येक मिरचीमध्ये बी येल्लोच म्हणजे येल्लोच याच कलरचा बी मिळणार आहे प्रत्येक मिरचीत. म्हणजे ती झाडावर पिकलेली मिरची असते. ओके. त्याच्यात व्हाईट कलरची बी असेल ना ते समजायचं कच्चा माल येतो. ओके. बघा, ताईंनी एकदम डिटेलमध्ये सांगितलं मिरची कशी ओळखावी ते. बघा, पहिल्याच दुकानात आपण आलो आहेत आणि आपल्याला डिटेल माहिती मिळते. शीतल ट्रेडिंग ना, किसन सीताराम वाणी. किसन सीताराम वाणी मिरची गल्ली. पनवेलची मिरची गल्ली एकदम फेमस आहे, ओल्ड पनवेल. आणि बघा, ही रेशीम पट्टा मिरची आहे आणि ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. जास्त जाडीवाली नाही आहे, ही पातळवाली आहे ना. पातळवाली जाडीवाला पण माल येतात. अजून एक क्वालिटी आहे, ही जरा पातळ आहे. रेशमपट्टी रस्सा घट्टपणा करण्यासाठी. हिच्याने भाजीला पाणी नाही सुटत. आणि अजून एक यातले रेशमपट्टी आहे. रेशीमपट्टी मधली अजून एक क्वालिटी आहे. कसलं भारी माल आहे बघा, एकदम भारी माल. किती मोठं आहे बघा. हे कशी किलो आहे? 600 रुपये किलो. बघा, 600 रुपये किलो आहे. माल किती मोठा आहे. लांबी बघा मिरचीची आणि चमक बघा त्याला. हे कुठली असते मिरची? ही आपण आंध्रावरून. हे पण आंध्रावालीच आहे. म्हणजे जास्त करून मिरच्या ना साऊथ वरनच येतात. हे बघा, आणि ही मिरची पण आंध्रावालीच आहे, 600 रुपये किलो. आणि ही ती सिमला पट्टी, ती पण ग्रेव्हीला घट्टपणा करण्यासाठी. ओरिजिनल रेशमपट्टी म्हणजे हीच बघा, ही ओरिजिनल रेशीमपट्टी आहे. साईज आणि चमक बघा. ही आहे ओरिजिनल रेशीमपट्टी. आणि ही आहे काश्मीरी पट्टी का? काश्मीरी. बघा, हिला काश्मीरी पट्टी म्हणतात, पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ना ही रेशीमपट्टी म्हणून दाखवते ही. आणि दोन्हीचं काम तेच आहे ना, मसाला घट्ट करण्याचं. बघा, मसाला घट्ट करण्याचंच काम आहे दोघांचं पण. आगरी कोळीमध्ये असते. आगरी कोळी मसाल्यामध्ये वापरतात. आणि ओरिजिनल आंध्राची हन्नीगिरी बेडकी मिरची. हे बघा, हन्नीगिरी बेडकी मिरचीची पण साईज बघा. बघा, स्पेशल आंध्रावाली मिरची आहे. आंध्राची हन्नीगिरी मिरची साईज एकदम ओरिजिनल. कशी किलो आज?
520 रुपये ते 580 रुपये क्वालिटी वाईज रेट आहे. बघा 520 ते 580 रुपये किलो ओरिजिनल बेडगी मिरची. ओरिजिनल आंध्राची बेडगी. हा. हनीगिरी त्याची कॉपी पण मिळते आपल्याला. हो हो, ती गुजरात बेडगी येते. हा. तिचे एवढी साईज नसते. छान. ही काश्मीरी 850 रुपये ही किलो. काश्मीरी मिरची फक्त 850 कलर आणि रुपये तरी. किलो. फक्त कलर आणि तरी. कलर आणि तरीसाठी. अजिबात तिखट नाही. फळ बघा काश्मीरी किती मिरची. मोठं फळ आहे बघा. एवढं मोठं फळ पाहिजे. ओरिजिनल काश्मीरी हे फळ. मिरची. बऱ्याच प्रकारच्या तुम्हाला मिरच्या मिळणार आहेत. आणि बघा भरपूर माल पण भरपूर आहे. सगळ्या नवीन मिरच्या आहेत आताच्या. आणि ही दांडी तोडलेली लवंगी. हे बघा ही कशी आहे? ही 360 रुपये किलो. फक्त 20 रुपयाचा फरक आहे. अजिबात कचरा नाहीये. पण जशी वरती माल आहे तसंच खालपर्यंत वरपासून खालपर्यंत माल सेम आहे. आणि तुम्हाला भारी. एकदम देठ कचरा काढलेली नाही. मिरची आहे बघा. कचरा नाहीये बिलकुल. ही काश्मीर दांडी तोडलेलं काश्मीर. ही कशी? ही 860 रुपये किलो. बघा 860 रुपये किलो. म्हणजे 40 ते 60 रुपयाचा फरक येतो. 20, 40, 60 रुपये फरक येतो दांडी काढलेली आणि देठवाली म्हणजे दोन मिरच्यांमध्ये. ही रॅलिश. हिला संकेश्वरी म्हणून विकली जाते पण ही संकेश्वरी नाहीये. ही ओरिजिनल संकेश्वरी पण नाही संकेश्वरी ही नाही. ऍक्च्युली बेडगीचाच प्रकार आहे ना. नाही रॅलिश आहे. रॅलिश प्रकार मिरची. नाहीये. ही रॅलिश आहे. पण ही मार्केटमध्ये संकेश्वरी म्हणून विकली जाते पण ही संकेश्वरी नाही. ही ओरिजिनल नाहीच आहे संकेश्वरी दुसरी मिरची आहे. ही कशी किलो आहे आता रॅलिश? 600 ते 800. बघा 600 ते 800 रुपये किलो आहे रॅलिश. क्वालिटी वाईज रेट आहे. जसं माल तुम्ही चांगला एकदम सुका डाग माल एकदम चांगला चमकदार माल घेताय तर 10-20 रुपये रेट जास्त असतो. जास्तच मिळणार आहे हो. तुम्हाला. ही बेडकी दांडी तोडलेली बेडकी ही कशी आहे? 580 रुपये किलो. बघा ही 580 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि ह्या पांढरी मिरची आहेत या देठ काढलेल्या आहेत. तोडलेली 360 रुपये किलो. बघा ही 360 रुपये किलो आहे. देठवाले 340 आहे. देठ काढले 360 रुपये किलो आहे. अशा ह्या सर्व मिरच्या आहेत. तुम्हाला गरम मसाले पण यांच्याकडे सर्व मिळणार आहे. हळकुंड वगैरे सर्व. आणि आता ताई घेऊन आले त्या ओरिजिनल संकेश्वरी मिरची. एवढं लांब साईज असते. एवढं मोठी आणि पातळ असते एकदम. बघा ही असते ओरिजिनल ही संकेश्वरी. टेस्टला चांगली 1200 रुपये किलो ही आज. बघा 1200 रुपयाचा रेट आहे हिचा. टेस्ट एक नंबर माल आहे हिच्यात. खूप सुंदर माल आहे. आणि ही प्रॉपर आंध्राचीच ना? ही नाही ही निपाणीहून येते. बघा निपाणी. ही जी संकेश्वरी मिरची आहे ओरिजिनल महाराष्ट्रातून येते निपाणी आपल्या महाराष्ट्रामधून येते इचलकरंजीवर. हा पण ही आपल्याकडे एकदम एक्सपर्ट जो एकदम छान माल असतो एक नंबर तो आपल्याकडून बाहेर जातो. ओके. एकदम एक नंबर माल आपल्याकडे नाहीये. खूप पण माल- जो येतो तो एकदम बेस्ट माल येतो बेस्ट आपल्याकडे. आहे, आता ही quality जी आहे ती किती छान बेस्ट क्वालिटी आहे. 1200 रुपये किलो 1200 आहे. रुपये किलो. आणि Original ओरिजिनल संकेश्वरी संकेश्वरी अशी दिसते लांबडी ती असते. दिसायला एवढी खास नसते पण आणि तिची टेस्ट साल पातळ असते रे. साल पातळ असते. दिसायला एवढी खास नाही पण साल चांगलं पण असते. काम एकदम Taste- खास करते. taste एक नंबर. टेस्ट एक नंबर. काही युट्यूबवरती व्हिडिओ बघून आलेल्या आहेत ह्या यांच्याकडे मार्केटमध्ये. कुठून आले ताई तुम्ही? चिरनेर. चिरनेल म्हणजे पनवेलच. पनवेल जवळच आहे. चिरनेल गावातून आलेले आहेत ताई. सगळं आम्ही मिरच्यांचं वगैरे बघितलं. मी यांना बोलली या. बघा युट्यूबवरचे आपला नाही पण दुसऱ्यांचा व्हिडिओ बघून इथे आलेले आहेत त्यांच्याकडे मसाला बनवायला. आता वर्षाचा मसाला हो वर्षाचा. कोणता? आपलं मिरची तिखट आगरी मसाला. बघा हे आगरी मसाला बनवणार आहेत ताई. हे बघा हे धने आहेत. एक नंबर धना आहे. खडा काळी कचरा काही नाही. MP इंदोरचे धने आहेत, स्पेशल इंदुरी मसाला स्पेशल. धना कधी पण जास्त कलरवाला घ्यायचं नाही. कलरवाला धना म्हणजे काही गिरायकांचं असतं की आम्हाला कलरवाला धना पाहिजे. धना कलरवाला घ्यायचं नाही. त्याला हिरवा कलर मारलेला असतो केमिकलचा. ओके. धना कधी पण असाच घ्यायचा. गोल्डन धना घ्यायचा. त्याला हा कलर कसा मारलेला किलो आहे? नसतो. 280 बघा, ते 260 रुपये किलो. क्वालिटी वाईज रेट 280 कमी जास्त 260 होतो. रुपये किलो. हो. आणि इकडे बघा इकडे मायपत्री आहे बघा. आणि ह्याचा रेट तर खूप हाय असतो. कसा रेट आहे याचा आता? 4000 रुपये किलो. बघा पण माल कसा 4000 आहे रुपये बघा. किलो. पण माल बघा कसा आहे. आणि 4000 रुपये किलो असला तरी आपल्याला हा मसाल्यामध्ये लागतो कारण ह्याच्यामुळे सुगंध चांगला येतो मसाल्याला. सुगंधासाठी स्पेशल असतं हे मायपत्री. आता मी जवळजवळ 14 किलोचा मसाला बनवायला घेतला म्हणजे 10 किलो मिरची आणि गरम मसाला 4 किलो असं. आणि त्याचा किती सांगितलं तुम्ही? 9,500 ना? 9,500 रुपयामध्ये 14 किलो मसाला. हां पण दांडी तोडलेली मिरची. दांडीवाली घेतली तर 8,500 रुपये. ओके. बघा एवढा खर्च येईल तुम्हाला मसाला बनवायला. 14 किलो मसाला होतो. 10 किलो मिरचीमध्ये 14 किलो 14 किलो मसाला होणार म्हणजे 4 किलो तुम्हाला गरम मसाले वगैरे पडणार आहे. 22 प्रकारचे मसाले असतात हे. 22 बघा हे सर्व मसाले आहेत ना हे सर्व आहेत आता त्याचं वजन होणार 4 किलो. 4 किलो 22 प्रकारच्या 22 मसाले. प्रकारचे. हा आपल्या आगरीमध्ये हे 22 प्रकारचे असतात पण तुम्ही जर घाटी मसाला घेताय तर अजून मसाल्याचे पदार्थ वाढतात त्याच्यामध्ये. बघा ही ओरिजिनल दालचिनी आपल्या इंडियन. ही कशी? किलोच्या भावात घेताय तर 450 ते 500 रुपये किलो पर्यंत. बघा 450 ते 500 रुपये किलोने मिळते. बघा ही दालचिनी ओरिजिनल दालचिनी इंडियन आहे केरळवाली आपली. सिगार दालचिनीचा रेट जास्त आहे 600 रुपये किलो. बघा ही 600 रुपये किलो आहे. पण मशीनला केलं जातं ना मग
मशीनचा खर्च जॉईंट होतो ना याच्यात. ओके, म्हणजे आणि ताईंच्या मते तुम्ही ही ओरिजिनल वापरा, बेस्ट आहे ह्याच्यापेक्षा. रेटला पण कमी आहे आणि टेस्टला पण चांगली लागेल. बघा मसाला वेलची आहे. कशी साईज बघा ही कशी ही पण 3500 ते 4000 रुपये किलो क्वालिटी वाईज आहे. पण साईज बघा आणि प्रत्येक आहे ना हे ना सीड्स बघायचे. प्रत्येक याच्यामध्ये सीड्स भरपूर आहेत बघा. फुल भरलेलं माल आहे बघा. त्याचे सीड्स बघा. एका वेलचीमध्ये तुम्हाला किती सीड्स येत आहेत बघा. हे बघा एवढे सीड्स येतात ते. ही मसाला वेलची आहे. ही मसाला वेलची आणि भरीव दाणा आहे, पोकळ नाही. भरलेली आहे. आणि हे सर्व जे गरम मसाले आहेत ते आपल्याला किलोचे लागत नाहीत. ते असे 100 ग्रॅम, 50 ग्रॅम, 20 ग्रॅम, 10 ग्रॅम अशा पद्धतीने लागतात. त्यामुळे तुम्ही 4000 रेट आणि 3000 रेट बघून असं कन्फ्युज नका महाग होईल म्हणून. हा तेवढे काय लागत नाही. ते 100 ग्राम 150 ग्राम असं सगळे लागतात किलो वाईज. मिरचीच्या प्रमाणानुसार जास्त लागतात ते आपल्याला धने याच्यामध्ये धणे आणि मिरच्या हे जास्त. हे सीड्स बघा किती क्लीन आहे बघा. मेथी त्या मेथी मसाल्यामध्ये घालायची, आवर्जून घालायची मेथी मसाल्यात. कारण मेथीमुळे ना आळी होत नाही. हवामान चेंज झालं की मसाल्यामध्ये आळी होते सफेद कलरची, जी आपल्या डोळ्याला दिसत नाही एवढी छोटी असते. ती न होण्यासाठी मेथी बेस्ट मेथी वापरायची आणि पोटाच्या विकारासाठी पण मेथी चांगली. 2 तास मिरचीला फक्त 2च तास होऊन द्यायचं. अजिबात मिरचीला थेंबभर सुद्धा पाणी नाहीये. पण ती रात्रभर एसीच्या रूम मध्ये असते त्याच्यामुळे तिला मॉइश्चर असतो. त्याच्यामुळे तो मॉइश्चर 2 तासच फक्त जाणार. मिरची फक्त 2च तास उन्हात ठेवायची आणि दळून आणायचं. इकडे हळकुंड आहेत सेलमवाली. कशी किलो म्हणाले ते? 340. बघा 340 रुपये रेट आहे हळकुंडाचा. ओरिजिनल सेलमवाली हळकुंड आहेत. कलर लागला बघा आता याच्यावरून कळतं चांगले असतात. असं तुम्हाला सर्व गरम मसाले मिरच्या ह्या दुकानात मिळतील. तुम्हाला पूर्ण मसाल्याचं सामान सांगायची पण गरज नाही. फक्त किती किलोच्या मिरच्या पाहिजेत आणि कसा मसाला पाहिजे तेवढं सांगा बस. तुम्ही किती तिखट खाता एवढं सांगा मला, त्याप्रमाणे मी तुम्हाला मिरच्या लगेच देणार. 5 मिनिटांमध्ये सांगतील तुम्हाला एवढं सामान लागणार आहे आणि एवढं सामान पाहिजे. आणि तुमच्या मिरच्या लगेच घेऊन जावा रेडी. जास्त वेळ पण नाही लागणार. बघा कस्टमर आता बाहेर सुरू झालेले आहेत. आज सकाळी मिरच्या घेऊन जावा, संध्याकाळी मसाला रेडी मसाला तयार. हे जिरं कसं? जिरं 440 रुपये किलो. बघा 440 रुपये किलो जिरं आहे. पण हे शहाजिरं नाही, आपलं नॉर्मल जिरं आहे. खडा काळी कचरा काही नाही, एकदम क्लीन माल आहे. 440 रुपये किलो. स्पेशल मसाल्याची तरीवाली राई आहे. या राईने ना तरी येते बघा. ताई थोडं हात लावून बघा तुम्ही, थोडंसं ऑइली लागेल बघा. जी आपण डाळीला फोडणीला टाकतो ना ती राई नाही, बारीक आहे आणि तरीवाली राई. त्याने तरी येते मसाल्याला. आणि बघा इकडे सुकलेला कांदा आहे. सुकवलेला कांदा मिळेल. आणि हा स्पेशली घाटी मसाल्यासाठी लागतो ना? मसाल्यासाठी बिर्याणीसाठी बरिस्ता म्हणून वापरतो आपण बिर्याणीला. ओके. तळून टाकण्यासाठी कांदा. त्याच्यानंतर घाटी मसाल्यामध्ये कांदा टाकतात. हा आपण कांदा स्वतः सुकवतो आणि देतो गिरायकांना. आपला नॉर्मल लालवाला कांदा ना? हो नॉर्मल कांदा आहे हा. जो आपण भाजीला वापरतो डेली वापरतो तो कांदा आहे. सुकवलेला कांदा 120 रुपये पाव किलो. 1 किलो घेतलं तर 440 रुपये किलो. बघा रेट आहे. 10 किलो कांदा आम्ही सुकवल्याच्या नंतर 1 किलो कांदा तयार होतो. आम्ही 10 किलो कांदा कटिंग करतो, तो सुकवतो उन्हामध्ये, तेव्हा त्याचा 1 किलो कांदा तयार होतो. हे खोबरं आहे, राजापुरी स्पेशल खोबरं आहे. जे तुम्हाला 440 रुपये किलोने मिळेल. आणि तुम्ही जर असं प्रेस केलं त्याच्यातून तेल निघेल. म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचं खोबरं आहे. 440 रुपये किलोने तुम्हाला मिळेल हे खोबरं. ती मोठी साईज आहे आणि मेन म्हणजे कचरा नाही आहे काहीच. प्युअर माल आहे. जी बडीशेप आहे ना ही पानपट्टीवर असते ती छोटी साईज आहे. तसं नाही बघा, साईज छोटी मोठी पण आहे आणि नॅचरल कलर आहे. अजिबात केमिकलचा कलर ह्याला यूज नाही. काय रेट आहे याचा? 400 रुपये किलो. बघा 400 रुपये किलो बडीशेप आहे. हे बघा, हे दुकानाचं नाव मी तुम्हाला परत दाखवतो आणि याच्यावरती नंबर पण आहे. बघा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि यांचं मेन हे आहे ते गोपाळकृष्ण मंदिरच्या समोर. हे बघा बरोबर याच्या समोर हे शॉप आहे. बघा ही आहे पूर्ण मिरची गल्ली. आता आपण एका दुकानात होतो आणि सर्व दुकान आहेत मसाल्याची. बरीच दुकान आहेत इकडे मसाल्यांची. इकडे पण मिरच्या आहेत. दुकानाचं नाव आहे झुलेलाल ट्रेडिंग अँड कंपनी. इकडे संकेश्वरी मिरची आहे देठ काढलेली. कशी आहे ही? 450. ही 450 रुपये किलो आहे. पण ही ओरिजिनल संकेश्वरी नाही आहे. ओरिजिनल नाही. हा ओरिजिनल खूप महाग येते. हां बघा दादा सांगते 1400-1500 रुपये किलो असते. तर आपण एका ठिकाणी बघितली 1200 रुपये किलोवाली होती ओरिजिनल. हां क्वालिटीप्रमाणे भाव असतो. आणि ही बेडगी आहे ना दादा? 500वाली आहे 550. बघा ही बेडगी आहे ती 500 रुपये किलो आहे. ही आहे ती 550 रुपये किलो आहे बेडगी. बघा आता या ताईंनी विचारलं 5 किलोचा भाव काय आहे. आगरी मसालेवाले सगळे आहेत तिकडे. 4.5 मध्ये 5 किलो मिरची आणि 2 किलो सामान म्हणजे 7 किलो होतं. बघा जवळजवळ 7 किलो मसाला होता दादाने सांगितलं. 4500 रुपयामध्ये 4000 रुपयामध्ये देठवाल्या मिरच्यांचा मसाला बनेल तो जवळजवळ
6.5 ते 7 किलो बनले. बिना देठचा घेतला तर तुम्हाला 4,500 रुपयामध्ये बनेल. बघा इथे लवंगी मिरची आहे जी तुम्हाला 300 रुपये किलोनी मिळणार आहे. देठवाली आहे. पांडे कसे दादा? 320. बघा पांडे आहे ती 320 रुपये देठवाली आहे. आणि बघा ही पांडे मिरची देठ काढलेली घेतली तर 400 रुपयाने. लवंगी लवंगी 350. लवंगी 350 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि ही आहे ती आपली रेशीम पट्टा ना. रेशम पट्टा बघा रेशम पट्टा मोठीवाली कशी किलो? 600 रुपये. बघा 600 रुपये किलो आहे. आणि ही वाली 700. ही पण रेशीम पट्टाच आहे. 500 रुपये. आणि ही आहे ती 700 रुपये किलो आहे. आधी आपण बघितलं होतं काश्मीरी पट्टा म्हणत होते, पण याला नॉर्मली सगळीकडे रेशीम पट्टाच म्हणतात. तर ही पण रेशीम पट्टा आहे आणि ही पण रेशीम पट्टा आहे. तुमच्यावर कुठली वापरायची ती. इकडे काश्मीरी मिरची आहे देठवाली आहे 800 रुपये किलो. देठ काढलेली आहे ती 900 रुपये किलो. मिरची सेम आहे ना, फक्त देठचा फरक आहे. फक्त देठचा फरक आहे. आणि ही कलरसाठी तुम्हाला मेनली वापरायचीच आहे. ह्याच्यामुळेच तुमच्या मसाल्याला चांगला कलर येणार आहे. बघा ही बेडगी मिरची आहे देठ काढलेली. ही 650 रुपये किलोवाली. आणि बेडगी मिरची बघा थोडी मोठी आहे ती. आणि ही आहे ती 600 रुपये किलो. आणि ह्यानी पण तुमच्या मसाल्याला चांगला कलर पण येतो आणि तरी पण येते. बघा तुम्ही ह्या पण मिरच्या वापरायच्या आणि ह्या पण मिरच्या वापरायच्या कलर आणि तरीसाठी स्पेशली. बघा हे सर्व मसाले मिक्स मसाले येतील तुम्हाला याच्यामध्ये. हे लिहिलं आहे बघा स्पेशल अख्खा गरम मसाला 250 ग्राम आहे आणि 250 रुपयाला मिळेल तुम्हाला. याच्यामध्ये 24 प्रकारचे मसाले आहेत. बघा सिगरेट दालचिनी वगैरे दिसत आहे. मायपत्री जायपत्री जायफळ सगळंच बरंच काय काय दिसतं याच्यामध्ये. 24 प्रकारचे गरम मसाले आहेत. धने आणि सुंठ नसेल ना? हां धने आणि सुंठ नसते. बाकी सगळं काही तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. तुम्ही हे डायरेक्टली घेऊ शकता. गरम मसाला कसा वापरायचा तुमच्यावर आहे. आता मागे आपण बघितलं 10 किलोमध्ये 4 किलो वापरत होते. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कसं वापरायचं. तर अर्धा किलोमध्ये वापरायचा 1 किलोमध्ये वापरायचा. इकडे धने आहेत. दोरचे धने आहेत एमपीचे 250 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. आणि मसाल्याकडे चांगले धने आहेत. तसे 200 रुपये किलोवाले पण आहेत. आणि हळद आहे ती तुम्हाला 300 रुपये किलोवाली आहे आणि 350 रुपये किलोवाली. सेलमवाली हळद आहे ती तुम्हाला 350 रुपये किलो मिळणार. सीझन चालू आहे तर लोकांची बरीच गर्दी आहे मसाले करायला. बघा इकडे सगळीकडे तुम्हाला गर्दी दिसेल लोकांची मसाले बनवायला. आत्ता आपण आहोत ते अंकिता जनरल स्टोर्समध्ये. इकडे ॲड्रेस सर्व नंबर वगैरे सर्व आहे. आणि इकडे तुम्हाला दिसते ओरिजिनल संकेश्वरी मिरची. कशी दादा? बघा 1400 रुपये किलो सांगतात ओरिजिनल संकेश्वरी मिरची. बघितला कळेल तुम्हाला. बाकीच्या मिरच्या आणि याच्यामध्ये फरक असतो, बऱ्यापैकी फरक असतो. काही रेटमध्ये पण फरक असतो. आणि ही पांडे आहे ना? कशी? बघा 300 रुपये किलो तुम्हाला देठ काढलेली. मला देठ काढलेली पांडे मिरची तुम्हाला 300 रुपये किलोने मिळेल. ही अजून एक मिरची नवीन दिसलेली आहे आपलं सिगर पट्टी. आता बघा ही सिगर पट्टी तर मला पटकन ही रेशीम पट्टा वाटली. आता आपण मागाशी 2 दुकानात अशीच बघितली रेशीम पट्टा. पण ही सिगर पट्टी जी 500 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. हे मिरच्यांमध्ये पण एवढे व्हरायटी आहेत आणि दिसायला थोडा सिमिलर पण दिसतात. त्यामुळे थोडंसं फसण्याचे चान्सेस असतात मिरच्यांमध्ये. आता ही सिगर पट्टी म्हणतात दादा. रेशीम पट्टा वेगळी असते. आणि हे दादा लोणंदवरून आले तुम्ही. बघा लोणंद आपलं पुण्याच्या पुढचा नाही शिरवळ फाटा लोणंद. आपल्याला गावाला जाताना लागतं असं तिथून आलेले आहेत. आणि इकडे स्पेशल आगरी मसाला बनवायला आलेत पनवेलच्या मिरची गल्लीमध्ये या दादांकडे. आणि हे दादा सांगतात अजून कुठून येतात? अहमदनगर त्या पट्ट्यातनं पण लोक येतात. बघा या साईडने पण लोक येतात. स्पेशल आगरी मसाला बनवायलाच ना. आगरी मसाला कारण नॉनव्हेजसाठी ना आगरी मसाल्याची खासियत झालेली आहे सगळीकडे. नॉनव्हेजमध्ये आगरी मसाला बेस्ट लागतो आहे की नाही? एक नंबर. आणि बघा ही आहे रेशीम पट्टा मिरची. आता मगाशी आपल्याला बोलले काश्मीर पट्टा, पण नाही ही रेशीम पट्टा आहे. आता कोण काय सांगतं आता तुम्ही ठरवा. इकडे आगरी मसाल्यामध्ये जास्त करून लोक वापरतात. मसाला जाड होतो या मिरचीने. तर आपला 5 किलो मसाला बनवतो तर काय खर्च आहे? 5 किलो घेतली ना तर 4,200. म्हणजे 5 किलो मिरची त्याला किती गरम मसाला लागेल? 2 किलो आपला. म्हणजे 7 किलोच्या आसपास होईल. आणि किती खर्च येईल? एक कळी घेतली तर 4,500 आत्ता भाव आहे. हां 4,500. जर तुम्ही डेटोली घेतली तर 4,200. सामान तोच. फक्त देठवाली मिरची आणि बिना देठवाली फरक. मसाल्याची गॅरंटी. मसाला खराब पैसे देतात. बघा नंबर मी दाखवला जाता तुमचा व्हिडिओमध्ये. लोक येणार मसाला बनवायला, मसाला खराब होता का म्हणे. बघा गॅरंटी माझी. बघा दादांनी गॅरंटी देते. बघा आणि इथे लोक आहेत समोरून लोणंदवरनं आलेली. त्यामुळे जेजुरी. हां बघा जेजुरी त्या पट्ट्यातनं पण लोक आलेले आहेत तिकडे स्पेशल मसाला बनवायला मिरची गल्लीमध्ये पनवेलच्या. ही पांडे आहे ती 300 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि ही लवंगी पण 300 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. डेटवाले आहेत. आणि मसाला बनवायला आल्यावर थोडाफार रेट होऊन जाईल 10-20 रुपये इकडे तिकडे.
आणि बेडगी कशी आहे दादा? बघा ही बेडगी आहे ती 600 रुपये किलोवाली आहे आणि काश्मीरी मिरची आहे ती 800 रुपये किलोनी आहे. बघा या सर्व मिरच्या आहेत. आणि बघा ही फर्स्ट कॉपी संकेश्वरी म्हणजे ओरिजिनल आहे, ओरिजिनल ही. आणि ही कशी आहे बघा 520 रुपये किलोने नाही देत. मग कोणती ओरिजिनलच देतं बघा संकेश्वरी. बघा 520 रुपयेवाली संकेश्वरी किलो. हे पकडून तुम्हाला 4,500 रुपये रेट सांगितलं त्यांनी, तो 7 किलो मसाल्याचा होता. आता तुम्ही हिला पकडाल, ही नाही, ओरिजिनल महाग आहे खूप. हे मसाला दुकान आहे अंकिता, ही 4थी पिढी यांच्या दुकानावरती आहे. म्हणजे एवढं जुनं दुकान आहे त्यामुळे गॅरंटी तर ती असणारच. एवढं जुनं पारंपरिक. पेनवर आमचे मोठे मोठे ट्रेक येतात मिरच्यांचं, पण आम्हीचा मसाला अद्यापर्यंत कधी खराब झाला नाही. म्हणजे ह्यांच्याकडेच बनवता तुम्ही, पेनवर नाही येऊन. पेनवर बघा पेन मसाल्यासाठी फेमस आहे, पेनवरनं. पण ह्या मावशी आपल्या पेनवरनं आलेल्या आहेत आणि पेनवरनं येऊन पनवेलमध्ये मसाला बनवतात. आमचा मसाला कधीच खराब झाला नाही. आता आम्ही 4 लोक आलो. आणि आता तुम्ही इथे मसाला बनवणार आहे नाही वर्षाचा. नाही नाही, त्याला सामान नेणं तिकडे गावाला बनवलं. हा पण सामान इथनंच नेणार ना मसाल्याचा, वर्षाचा मसाला. आणि ही लोक आम्हाला मिरच्या आम्हाला चांगल्या क्वालिटीचे देणार. आम्ही गॅरंटेड, एकदम गॅरंटी. आम्ही पैशांचा पण विचार आम्ही करणार ना, ते बरोबर आम्हाला भाव करणार. भाव करून देणार, बरोबर आहे. इकडे आहे सेलमवाली हळकुंड. कशी बघा 300 रुपये किलोने तुम्हाला ही हळद मिळेल, हळकुंड. आणि ही राजापुरी कशी आहे बघा, ही 280 रुपये राजापुरीवाली हळकुंड आहेत. फरक जाणवतो बघितल्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. हे 200 रुपये आणि हे 250 रुपये. हे पण इंदोरीच आहेत ना. ही साधी क्वालिटी आहे, 200 रुपये किलोवाली आहे. आणि ही 250 रुपये किलोवाली आहे, चांगली क्वालिटी. आणि इकडे जिरे आहेत. जिरं कसे आहेत 400 रुपये. बघा 400 रुपये किलो तुम्हाला जिरं मिळेल. साधंवालं जिरं, शाही जिरं नाही आहे, ते ब्रँडेड आहे पण. आणि ते पॅकिंगमध्ये देतात, असं सुट्टं नाही, ते पॅकिंगवालेच असतं त्यांच्याकडे. बघा सर्व तुम्हाला गरम मसाले वगैरे सर्व काही मिळेल इकडे. इकडे या मसाले बनवा आणि तुम्हाला ॲटोमॅटिक रिव्ह्यू पण भेटलेला आहे, गॅरंटी पण आहे 1 वर्षाची. कलर गेला तर पैसे परत, पूर्ण बिल घेऊन यायचं आणि पैसे घेऊन जायचे. तर मंडळी असं होतं हे पनवेलचं मसाला मार्केट. 2-3 दुकानं आपण फिरलो, रेट्स वगैरे बघितले आणि किती किलो मसाला बनवायला किती खर्च येईल ते पण मी तुम्हाला सांगितलं. मेन तर मिरच्यांचे रेट तुम्हाला मी सांगितलेले आहेत. 300 रुपयेपर्यंत मिरच्यांचे रेट झालेले आहेत आणि मिरच्यांचे रेट वाढत आहेत. त्यामुळे पटपट येऊन मसाले बनवा. आणि आपल्या व्हिडिओने तुम्हाला काय फायदा झाला असेल तर नक्की आपल्याला कमेंट पण करा. आणि ॲड्रेस तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे ह्या मसाला मार्केटचा. पनवेलचं जुना पनवेल, मिरची गल्ली. आणि मिरची गल्ली फेमस आहे इकडे. आणि बाजूलाच आहे तो उरण नाका. उरण नाक्याचं फिश मार्केट आहे बाजूलाच, ते पण खूप फेमस आहे. त्यामुळे तुम्हाला इकडे यायला काय एवढं कठीण जाणार नाही. रेल्वे स्टेशनवर आलं तर तुम्हाला शेअर ऑटो वगैरे मिळेल. आणि बाकी तुमच्या गाडीने तसाल तर मिरची गल्ली मॅपवर टाकलं तुम्हाला भेटून जाईल. किंवा उरण नाकाच्या बाजूला कोणालाही विचारलं तर कोणी तुम्हाला सांगेल. असा होता आपला पनवेलच्या मसाला मार्केटचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.